रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. आजचा जो व्हिडिओ आहे तो शेळी पालन करत असताना कोणत्या जातीच्या शेळ्या आणि त्यांना कोणत्या जातीचा बोकड घेतल्यानंतर उत्पादनामध्ये चांगला फरक पडतो हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगतोय. दोन पर्याय सांगतो. त्यातला पहिला पर्याय लक्षात ठेवा. चाळीसगावला मिळणारी काटेवाडी शेळी. काटेवाडी शेळी हिच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. एक म्हणजे काटेवाडी या नावावरूनच लक्षात येतं की शेळी काटक आहे, रोगाला लगेच बळी पडत नाही आहे. दुधाला ही शेळी भरपूर आहे. उंची आणि पिल्लांची क्षमता कमीत कमी अगदी पहिल्या व्यतापासूनच 2-2 पिल्लं ही शेळी द्यायला सुरुवात करते. आणि काटकपणा असल्यामुळं, मोठी शेळी असल्यामुळं जन्माला येणारी पिल्लंसुद्धा, कारण शेळीचा पाठीमागचा भाग हा जेवढा मोठा असतो आणि कासाची ठेवण जेवढी मोठी असते तेवढी ती शेळी उत्पादनाला चांगली असते. लक्षात ठेवा. पिल्लाच्या संख्येला बी चांगली असते. काटेवाडी शेळी चाळीसगावमध्ये ओळखायची कशी? त्या शेळीचा म्हणजे जवळजवळ अंगावर केस असलेली शेळी, अशी थोडीशी पतरी शिंग असतात आणि शिंग डॉमिनंट असतात, मोठे असतात. करोली कोट्टा सारखी शिंग असतात, पण शिंगांना पीळ कमी असतो. करोली कोट्टा जी शेळी आहे तिच्या शिंगाला पीळ असतो जास्त, तर हिच्या शिंगांना जसजशी वाढत जातील तसतसा 1-2 पिळी ह्या पडल्या जातात. तर ही शेळी उत्पादनासाठी अतिशय उत्कृष्ट आहे आणि जन्माला आलेल्या पिल्लांना दूध भरपूर प्रमाणामध्ये या शेळीकडून चांगलं 3 महिन्यापर्यंत या शेळीकडून भरपूर प्रमाणात त्या पिल्लांना दूध मिळतं. आणि पिल्लं ही 3 महिन्यात अगदी शेळीच्या दुधावरती एक्स्ट्रा दुधाची तुम्हाला आवश्यकता भासत नाही आहे. शेळीच्या दुधावरती शेळी त्या पिल्लांना दूध पुरवून आणखीन 2-2.5 लिटर लक्षात ठेवा त्या शेळीचं दूध निघू शकतं जर व्यवस्थितरित्या पालन केलं तर. आणि शक्यतो मेंढ्यामध्ये राहणारी ही शेळी हळूहळू बंदिस्तही होते आणि बंदिस्त शेळी पालनाला चांगला प्रतिसाद देणारी ही शेळी आहे. अर्धबंदिस्तला तर उत्कृष्टच प्रतिसाद देते, परंतु बंदिस्तला सुद्धा चांगला प्रतिसाद देणारी शेळी आहे. मात्र या शेळीसाठी बोकड घेताना तुम्ही काटेवाडीचा बोकड नाही घ्यायचा. बोकड एक तर बिटलचा बोकड, लक्षात ठेवा या गोष्टी. तोही चांगला तरुण बोकड असावा, 1.5 वर्षाच्या साधारण पुढचा बोकड असावा, उंचीला चांगला असावा, भरदास्त बांधा असावा, कलर साधारण काळा असावा. कारण ह्या सगळ्या काटेवाडीच्या ज्या शेळ्या आहेत त्या तुम्हाला ती क्वचित प्रसंगी पांढरी शेळी दिसेल, बाकीच्या सगळ्या काळ्या शेळ्या असतात. तर या शेळीसाठी बोकड बिटलचा चांगला नाकेला असणारा उंच मजबूत बांध्याचा बोकड जर तुम्ही या क्रॉस ब्रीडिंगला वापरला
आणि यांच्यापासून जर तुम्ही पैदास व्यवस्थितरित्या करून घेतली तर एक नंबरचं उत्पादन तुम्हाला या शेळीपालनातून मिळेल. हा एक प्रकार सांगितला. जर ज्यांना काटेवाडी शेळी ज्यांना घ्यायची नाही त्यांच्यासाठी लक्षात ठेवा, आपली उस्मानाबादी शेळी म्हणा किंवा आपली देशी शेळी म्हणा, काळी शेळी. पण उस्मानाबादी शेळी आणि देशी शेळीमध्ये फरक आहे. उस्मानाबादी शेळी ही पूर्ण काळी असते, शिंगा असतात तिला, आणि बरदास्त बांध्याची जर शेळी उंच पुरी पाठीमागं पोटाचा कोटा ही जर पाहून घेतली तर साधारण 12 ते 15 हजारापर्यंत चांगली शेळी तुम्हाला 1-2 येताची मिळू शकते. जास्त वेता झालेली बी शेळी ही घ्यायची नाही. उस्मानाबादी शेळी किंवा देशी शेळी ही जरी घेतली तर या शेळीला तिच्या पिल्लांपुरतं दूध भरपूर असतं. तुम्ही म्हणाल की सर एवढं सांगताय तुम्ही, बिटलचा बोकड घ्या म्हणून सांगताय, मग बिटलची शेळी का नको? त्याचं कारण आहे, लक्षात ठेवा. बिटलची शेळी वर्ष माज करत नाही आणि पिल्लं विकल्याशिवाय तर अजिबातच माज करत नाही. त्याच्यामुळं बिटलची शेळी नको म्हणतोय. बिटलच्या शेळीच्या विरुद्ध मी काय नाही, तीही चांगली राहू शकते. फक्त त्याला एक ठराविक प्रिकॉशन घ्यावं लागतं. त्याच्याबद्दल मी व्हिडिओ वेगळा तयार करीन. परंतु आता जी उस्मानाबादी शेळी आहे आपली, त्या उस्मानाबादी शेळीला आता हिला या उस्मानाबादी शेळीला 3 प्रकारची बोकडं मी सांगतोय. पहिला बोकड सांगतोय बिटलचा बोकड, नाही तर शिरोई बोकड, लक्षात ठेवा. नाही तर कोट्टाचा बोकड. मात्र कोट्टाचा बोकड जनरली पांढरा असतो, त्याच्यामुळं त्याच्यामध्ये काळ्या कलरचा बोकड किंवा करोली कोट्टाचा बोकड, लक्षात ठेवा. या 3 बोकडापैकी एक बोकड जर आपल्या उस्मानाबादी शेळीला तुम्ही वापरला तर त्याची पैदास आणि होणाऱ्या पिल्लांची संख्या ही अतिशय उत्कृष्ट होते आणि उत्पादनही चांगल्या पद्धतीनं मिळू शकतं. अगदी साधे सोपे 2 प्रकारचे शेळ्या आणि त्याच्यासाठी वापरलं जाणारं बोकड मी सांगितलं. तर आपण यापैकी जे आपणास योग्य वाटतंय ते आपण पाळू शकता आणि आपलं शेळीपालन उत्कृष्ट करू शकता. आणि सर्वांनी ह्या सांगितलेल्या सूचनेवरती लक्ष देऊन जर तुम्ही केलं शेळीपालन तर अतिशय उत्कृष्ट तुम्हाला साथ मिळू शकेल. झालेली सेवा, भगवंतांनी दिलेलं ज्ञान त्यांचे चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदा हर विठ्ठल श्री ज्ञानदेव.